नमस्कार. आज आपण पुढच्या प्रमेयाकडे चाललोय. स्पर्शिका, छेदिका, रेषाखंडाचा प्रमेय. टँजंट सेकंड सेगमेंट धर्माला इंग्लिशमध्ये स्पर्शिका, छेदिका, रेषाखंडाचा प्रमेय. रेषाखंडाचा आपण जो प्रमेय पाहिला मग अशी मोठा प्रमेय पाहिला मागच्या तासाला. स्पर्शिका आणि छेदिका याच्यामुळे तयार झालेला कोण आहे हा कोण BAC बरोबर 1/2 माप कौंस BX आहे. म्हणजे याचं माप जे आहे याचं माप याच्या निम्म असतं. हा स्पर्शिका छेदिका प्रमेय. आता स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेय शेवटचा प्रमेय बघा या प्रकरणातला. तो प्रमेय काय सांगतो नीट पहा. पुस्तकामध्ये पान नंबर 79 पानावर वरती 2 ओळी आहेत बघा. त्या ओळी वाचतोय मी. वर्तुळाच्या बाह्य भागातील ई या बिंदूतून काढलेली वृत्त छेदिका बघा छेदिका आहे व वर्तुळाला वृत्त छेदिका वर्तुळाला A व B मध्ये छेदते. त्याच बिंदूतून जाणारी स्पर्शिका वर्तुळाला T मध्ये स्पर्श करत असेल तर हा जो स्पर्शिका खंड आहे हा तर या स्पर्शिका खंडाचा वर्ग ET वर्ग बरोबर इथे उड्या मारायच्या EA गुणिले EB आत नाही शिरायचं. त्यावेळी तुम्ही बघून लिहू शकता. परत सांगतो. वर्तुळाच्या बाह्य भागातील E या बिंदूतून वर्तुळाला काढलेली छेदिका वर्तुळाला A व B बिंदू छेदते आणि वर्तुळाला काढलेली स्पर्शिका वर्तुळाला T या बिंदूत स्पर्श करते किंवा छेदते तर ET चा वर्ग बरोबर म्हणजे हा स्पर्शिका खंड आहे. स्पर्शिकेचा तुकडा आहे हा स्पर्शिका खंड. त्याचा वर्ग बरोबर EA गुणिले EB. इथं वर्ग नाही हा इथं उड्या मारायच्या फक्त. पक्ष बिंदू E मधून काढलेली स्पर्शिका वर्तुळाला स्पर्शिका वर्तुळाला बिंदू T मध्ये छेदते व छेदिका वर्तुळाला बिंदू A व B मध्ये छेदते. सिद्धता करण्यापूर्वी रचना करूया. AT आणि BT जोडायचं. AT व BT काढा. हा 2 त्रिकोण घेतो. एक कोण काम सारखा आहे म्हणून E ने सुरुवात करतो दोघांची पण. आता बघा हा जो कोण आहे ना हा कोण ATE या कोणाच्या जवळ हा कंस आहे बघा. स्पर्शिका आणि छेदिका बरोबर. हा जो कंस आहे सॉरी हा कोण आहे याच्याही जवळ हाच कंस आहे बघा ना. हा अंतर्लिखित आहे आणि याच्या जवळ हाच आहे. मग अशी एक आपण स्पर्शिका छेदिका प्रमेयानंतर आणखी एक प्रमेय पाहिला होता बघा. स्पर्शिका छेदिका प्रमेयाचं काय नाव त्याचं स्पर्शिका छेदिका कोणाच्या प्रमेयाचे पर्यायी विधान. पर्यायी विधान होतं म्हणजे याच्या जवळ हाच आहे याच्या जवळ हाच आहे. त्याचं कारण पण स्पर्शिका छेदिका प्रमेय लिहिलं तरी चालतं. म्हणजे हा ह्या त्रिकोणाचा हा कोण घेतला म्हणजे इथं T नाव घेतो आणि मोठ्याचा इथं B नाव घेतो. E झाला T झाला कोण राहिला A. E झाला T झाला कोण राहिलं सॉरी E झाला B झाला कोण राहिलं T. कोणतेच घेतो आधी ATE आणि EBT हेच नाव ETA आणि EBT हेच नाव येतं काय म्हणणार स्पर्शिका छेदिका प्रमेय. आणि हा कोण E दोघांमध्ये पण आहे सामायिक कोण म्हणून 2 त्रिकोण समरूप झाले. कोको समरूपता सक म्हणजे समरूपता कसोटी. संगत बाजू प्रमाणातल्या A भागिले EB TA भागिले BT आणि सॉरी ET भागिले EB EA भागिले ET आणि TA भागिले BT आणि EA भागिले ET. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात तिरकस गुणाकार करायचा बघा. इथे ET इथं ET चा वर्ग आणि ह्याचा तिरकस गुणाकार AE आणि हा B AE गुणिले B विधान 4 बघा बरं सिद्धता ET वर्ग बरोबर AE गुणिले B
EA गुणिले EB चे ना कसं लिहिलं तर चालतंय का EA गुणिले EB आलं का अशा पद्धतीने हा जो आहे कसं पण बघा समजा असं आहे बाहेर जर भेटले P T A हे बघा PT चा वर्ग बरोबर PA गुणिले PB स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेय कळलं लक्षात ठेवायचे आपण मगाशी 2 गुणधर्म पाहिले 2 प्रमेय पाहिले एकाच आकृतीत 2 सूत्र कोण काढायचं असेल तर कसा आणि कंस तुकड्यांचा बाजू काढायची असेल तर काय करायचं तर आता याच्यावरची काही उदाहरणं आपण शिकूया या ठिकाणी या प्रकरणाची प्रमेय सगळे संपलेली आहेत 5 नंबर 80 आणि 81 वरची जी सोडून दिलेली उदाहरणं आहेत तुम्हाला 4 ती आता आपण घेणार आहोत तर नीट लक्ष द्यायचंय सोपं गणित असेल तर पटपट घेणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय अवघड नाही आहे सोपं आहे सगळं बर आता उदाहरण क्रमांक 5 नंबर 80 उदाहरण क्रमांक पहिलं मला असं वाटतं त्याच्यापूर्वी 3.5 मधलं पहिलं गणित समजून सांगतो आत्ताच आपला प्रमेय झालाय आत्ताच स्पर्शिका आता काय नाव होतं आता प्रमेय आपल्या इतर पुस्तकाला मिळतो स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेय हे बघा स्पर्शिका आहे ना हा रेषाखंड आहे बघा हा PQ चा वर्ग बरोबर उड्या मारा PR गुणिले PS PQ चा वर्ग बरोबर PR गुणिले PS बघा आपण काय दिलंय PQ 12 दिलाय बघा PQ 12 आहे 12 चा वर्ग आणि PR 8 दिलाय PS येतो बरं का सूत्राच्या सहाय्याने हा 12 गुणिले 12 हा गुणिले 8 भागिले होईल हा 12 दोनदा दिला गुणिले 8 भागिले 4 गुणे 4 त्रिक 2 सख PS किती आला 18 आणि तुम्हाला काय विचारलं PS बरोबर किती आला बघा PS आणि RS विचारलाय बघा बरं PS म्हणजे हा पूर्ण तुकडा तुम्हाला RS छोटा तुकडा विचारलाय मग PS बरोबर काय बरं PS बरोबर PR अधिक RS PS आत्ताच काढला 18 हा PR दिलेला आहे तुम्हाला इथं PR भरला होता आपण बघा 8 वजा होईल म्हणजे RS किती झाला 10 संपलं आहे की नाही सोपं बोलता बोलता एक गणित झालं बरं कशातलं 3.5 मधलं पहिलं आता 5 नंबर 80 81 बघा तेच गणित आहे परत ही आकृती P S Q आणि R बघा स्पर्शिका खंड आहे बघा बरोबर आहे का स्पर्शिका त्रिज्या रेषाखंडाचा प्रमेय PS चा वर्ग बरोबर उड्या मारायच्या PQ गुणिले PR स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा कारण नाही चालायचं काय काय दिले बघा PQ 3.6 PQ दिले 3.6 QR दिले 6.4 QR दिले आणि तुम्हाला PS काढायचे बरोबर आहे का बघा PQ दिली QR ची गरज नाहीये सूत्रात पुढे QR आहे का बघा मग PQ दिली आहे QR दिली आहे पण सूत्रात कोण आहे PR आहे PR काढण्यासाठी तुम्हाला QR दिली आहे सांगा बरं PR बरोबर काय अधिक काय PR बरोबर PQ अधिक QR बरोबर आहे का PR म्हणजे दोन तुकडे आहेत ना PQ किती 3.6 QR 6.4 3.6 6.6 4 PR आला 10 PQ 3.6
सूत्रात फक्त किमती भरल्या. 36 गुणिले 10 म्हणजे 360 ना. अरे 36 गुणिले 10 फक्त शून्य जोडायचा. पॉईंट तर एक धरी म्हणून 2 वर्गमूळ घेऊन वर्ग निघून जाईल. PS चा वर्ग हे वर्गमूळ 36. कशाचा वर्ग आहे हा? 6. तुम्हाला PS काढायची आहे ना. बरोबर. उदाहरण क्रमांक 2 मध्ये आता बघा 2 उदाहरणात. उदाहरण क्रमांक 5 नंबर 80 वर या. उदाहरण नंबर 2 वाचा नीट म्हणजे तुम्हाला कळेल. मस्त बघून जमणार नाही. आता बघा या आकृतीमध्ये हा असे दोन जीवा एकमेकांना छेदतायत. बघा MN. दोन जीवा आतमध्ये छेदतायत म्हणजे दोन जीवाच्या अंतःछेदनाचा गुणधर्म तरी असेल ते प्रमेय तरी असेल. बघूयात बरं. जीवा MN व RS एकमेकींना बिंदू P मध्ये छेदतायत. बरोबर आहे का? PR 6 PS 4 MN 11 PN बरोबर प्रश्नचिन्ह. बघा आता काय काय दिलंय पाहून घेऊ. मला सगळ्या बाजू दिल्यात म्हणजे हा प्रमेय असणार आहे. दोन जीवांच्या ते नंतर लिहू आपण. म्हणजे PR कडे बघा बरं. इथं P आहे बघा. हा PR हा PR 6 PS 4 MN 11 आहे. अख्खा MN 11 दिलाय. अख्खा आपल्याला अख्खा MN ची गरज नाही. तुकडे पाहिजे तुकडे. PN काढायचा आहे. PN X मानतो. मला सांगा MN बरोबर काय आहे? बघा बरं. अख्खा MN MP अधिक PN. बघा ना MN बरोबर आहे. दोन तुकडे ना. MN किती? 11. MP माहित नाही. PN काय मानलाय? X. हा अधिक X इकडे वजा होईल. MP बरोबर हा 11 मधून वजा होईल म्हणून 11 वजा X. आता आपण तुकड्यांचा गुणाकार म्हणजे दोन जीवाच्या अंतरछेदनाचा गुणधर्म प्रमेय. MP गुणिले PN बरोबर RP गुणिले PS. दोन जीवांच्या अंतरछेदनाचा प्रमेय. शब्द बरोबर आहे का बघा. दोन जीवांच्या अंतरछेदनाचा छेवर पाहिजे रफा. अंतछेदनाचा प्रमेय. त्यात किमती भरायचा. MP आहे का माहिती आहे. 11 वजा X. PN X मानलाय X. RP 6 PS 4. X नाही या कंसात दोघांना गुणायचं. 11 गुणिले X 11X आणि X वजा आहे चिन्हामध्ये. X चा वर्ग 24. हा वजा करा इकडं. 11X वजा X वर्ग वजा 24. हा अधिकचा वजा झाला. हा वजा X वर्ग आधी घ्या. अधिक 11X वजा 24. काय केलं परत बघा बरं का. किमती भरल्यात. X ने दोन्हीला गुणलं. 11 गुणिले X 11X वजा X वर्ग 24. हा इकडे आणला वजा झाला. याला आधी लिहिलं मग याला लिहिलं मग याला. मला पण X वर्ग वजा नकोय म्हणून चिन्ह बदलून टाका. सगळ्यांचे बदलून टाकू. वजाचं होईल अधिक. अधिकचं होईल वजा. वजाचं होईल अधिक. इथे 1 इथे 24 गुणाकार 24 आला पाहिजे. वर्ग समीकरण आहे आणि चिन्ह अधिक आहे. बेरीज 11 आली पाहिजे. 8 त्रिक 24 आणि 8 आणि 3 11. बघा ना 8 त्रिक 24 होते का. 8 आणि 3 11 शेवटी झालं चिन्ह आहे. नियम क्रमांक पहिला दोघांनाही मध्याचं मध्ये जे अक्षर आहे ते प्रत्येकाला एक एक द्यायचं आणि हा जो मधला याला काढून टाकायचं. आठवतंय का काही वर्ग समीकरण. हा वर्ग समीकरणाची अवयव पाडायची अवयव पद्धती ही. मधले पद पूर्ण अवयव पाडण्याची. मागचं सापड झालं सगळं.
चला x वर्ग मधल्या टाका दोघं भरा वजा 8x वजा 3x अधिक 24 बरोबर 0. पहिले दोन्ही तरी दुसरे दोन्ही कॉमन गेले x इथे x म्हणजे x कॉमन निघेल. x गेला 1x राहिला x गेला 8 राहिला वजा चिन्ह आहे 3 8 24 3 कॉमन हाच कंस द्यायचा. अख्खा कंस बाहेर घेतला मग x वजा 8 बरोबर याच्या बरोबर 0 किंवा दुसऱ्या कंसाबरोबर याच्या बरोबर 0 किंवा याच्या बरोबर 0 वजा 8 अधिक होईल आणि वजा 3 अधिक होईल. म्हणजे तुम्हाला pn किती मिळाला pn 8 असेल किंवा pn 3 असेल. हा झाला pn. आता mp बरोबर तुम्हाला काय विचारलंय मला सांगा pn च विचारलंय. जर mp विचारला असेल तर 11 वजा 1 च्या किमती भरायच्या. अशा पद्धतीने दुसरं गणित पण आपलं संपलेलं आहे. सोपं होतं एकदम फक्त हे मानायचं समजलं पाहिजे. सोडून दिलेलं तिसरं गणित 81 पानावरचं होतं. शक्यतो गणित तुम्ही आता वाचा. प्रत्येक गणित मी लिहित बसलो तर आपल्याला वेळ खूप लागेल त्यासाठी म्हणून पुढचं गणित खूप छान आहे सोपं आहे. बोर्डाला पूर्वी विचारलेलं आहे त्यामुळे नीट विचारपूर्वक वाचायचं आहे. मी आधी आकृती काढतो त्याची. दोन वर्तुळ एकमेकांना छेदतायत अशी. याची ही स्पर्शिका याची ही स्पर्शिका एकमेकांना आणि इथून एक कॉमन ओके. इथं x म्हटलंय इथं y म्हटलंय PMQ PM आणि Q म्हटलंय. ओके. आता काय दिले बघूयात. आकृतीमध्ये दोन वर्तुळे एकमेकांना x व y बिंदू छेदतात. बरोबर आहे. दोन वर्तुळ इथे भेटतात बघा. रेषा x y वरील ह्या रेषा x y वरील m बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका m मधून काढलेली स्पर्शिका पहिल्या वर्तुळाला p मध्ये आणि दुसऱ्या वर्तुळाला q मध्ये छेदते. सिद्ध करा PM बरोबर PM एक रूप QM दाखवायचं तुम्हाला. आपण म्हणायचं पहिल्या वर्तुळा. आता नीट पहा बरं का पहिल्या वर्तुळात समजून घ्या. हे वर्तुळ नाही असं तुम्ही धरा हे पण नाही असं तुम्ही धरा. ही स्पर्शिका होईल आणि छेदिका होईल. दोघी बाहेर भेटतायत. स्पर्शिक काय रेषा PM ही स्पर्शिका व रेषा XY ही छेदिका बिंदू M मध्ये छेदतात. ही ओळख महत्वाची आपल्या दृष्टीने म्हणून पहिला बघा ही स्पर्शिका आणि ही छेदिका. स्पर्शिका आणि छेदिका जेव्हा बाहेर भेटतात तेव्हा स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेय हा तुकडा आहे ना हा PM चा वर्ग बरोबर आणि एवढ्या मारायचं MY गुणिले MX. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेय. आता परत रेषा MQ ही स्पर्शिका व रेषा XY ही छेदिका एकमेकांना बिंदू M मध्ये छेदतात. दुसरा आता हे पहिलं वर्तुळ सोडून द्या. इथं मला दुसऱ्या वर्तुळा चला याला सोडून हे कसं पहिलं वर्तुळ निघाळून टाका. ही स्पर्शिका आहे ही छेदिका आहे. हा स्पर्शिका खंड आहे QM चा वर्ग बरोबर स्पर्शिका खंडाचा वर्ग बरोबर उड्या मारा MY गुणिले MX. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेय. 1 आणि 2 ची उजवी बाजू सारखी बघा MY गुणिले MX MY गुणिले डावी बाजू सारखी. PM वर्ग बरोबर QM वर्ग विधान 1 व 2 वर्ग बरोबर आणि दोन्ही बाजू वर्गमूळ घ्या वर्ग निघून जाईल म्हणून PM बरोबर QM विधान 3 वरून लिहिलं दोघं सारखे आले म्हणजेच रेख PM
एकरूप QM विधान 4 वरून. परत बघा 1 आणि 2 ची उभासारखी म्हणून डाबासारखी वर्ग काढून घेतले 3 वरून आणि हे एकरूप लिहिले 4 वरून. अशा पद्धतीने तिसरं गणित अतिशय महत्वाचं VIMP गणित. आता राहिलं चौथ्या गणितामध्ये जाऊयात आपण आता. लास्ट पेज नंबर 81. केंद्र आहे O, हा Q आणि इथे एक लंब टाकलेला आहे त्यांनी PR. आकृतीमध्ये 4 गणित बघा. रेख PQ व्यास आहे बरोबर केंद्रात जातो ना. बिंदू R वर्तुळावर कोणता बिंदू आहे? ओके. RS लंब PQ, RS लंब PQ सिद्ध करा. SR हा PS व SQ चा भूमितीमध्ये म्हणजेच अरे हे जे झालं ना मुलात मग अशी स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेय याला भूमितीमध्ये म्हणतात. PB चा वर्ग बरोबर PM गुणिले PB. कळतंय का? तेच दाखवायचं. मग आता कोण म्हणतात SR हा म्हणजे SR चा वर्ग PS व QS, PS गुणिले QS दाखवायचं तुम्हाला. कळलं का? भूमितीमध्ये म्हणजे थोडक्यात स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेय PS गुणिले SQ. आता त्यांनी पाहायला गेलं बघा आपल्याला. किरण RS काढा. या किरण वाढवा जो वर्तुळाला बिंदू T मध्ये छेदेल. रचना किरण RS काढा. असा काढा की तो वर्तुळाला बिंदू T मध्ये छेदतो. हा RS असा काढा की जो वर्तुळाला T मध्ये छेदतो. बरोबर आहे का? आता RS आणि TS सारखी घ्यायची आपल्याला. बघा बरं आता नीट पहा. पहिला इथं लंब दिलेला आहे ना OS लंब RT. हा OS आहे ना लंब RS. RS लंब PQ आहे ना. RS लंब PQ आहे की नाही म्हणजेच RT लंब PQ होईल. वाटलं तेच नाही वापरावं त्याच. हे बघा RS साठी RT म्हटले लंब PQ म्हणजे पक्ष. हा 90 झाला म्हणजे OS लंब RT झाला. विधान 1 वरून केंद्रातून टाकलेला जीवर टाकला म्हणजे वेळ दुभागतो म्हणून RS बरोबर ST 1/2 RS. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. हा मागच्या वर्षीचा प्रमेय मी घेतला होता मगाशी मागच्या तासाला. बघा हे असं आहे. जीवा हे केंद्र याच्यातून टाकलेला लंब PM लंब AB म्हटलं की म्हणजे बरोबर MB बरोबर 1/2 AB ते लिहिले फक्त मी. आता ही एक जीवा आणि ही एक जीवा आहे. जीवाच्या आंतरछेदाचा प्रमेय तुकड्यांचा गुणाकार PS गुणिले SQ. PS गुणिले SQ बरोबर RS गुणिले ST. जीवांच्या आंतरछेदनाचा प्रमेय मला वाटतं PS आणि QS आलं बघा.
पीएस गुणिले क्यूएस मी इकडून घेतलं आणि हे आरएस आणि एसटी मध्ये इकडून घ्यायचे पण मी आरएस म्हणजे एसआर आणि हे एसटी च्या ऐवजी एसआर टाकतो बघा किंवा जाऊ दे इथंच लिहू आपण काही जण जम्पलिंग करतील हा पीएस एसक्यू असंच या एसटी च्या ऐवजी फक्त एसटी म्हणजे आरएस 3 ची किंमत 4 मध्ये टाकली विधान 3 व 4 वरून आरएस 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 चा वर्ग बरोबर पीएस गुणिले एसक्यू विधान 5 वरून म्हणजेच हा आरएस हा पीएस व एसक्यू चा भूमितीमध्ये आहे. ठीक आहे या ठिकाणी थांबू.